तर आज आपण बनवणार आहे हर गरीब की पसंद. तुम्ही कधी पाहिलंय का 20 तास झोपताना? बघा आता. आणि सर्वांना एकच सांगतो, ही व्हिडिओ बघून कोणी आपल्या घरी ट्राय करू नये, कारण की हे व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी. आता रूमजवळ पोहोचलो तर बसलोच मी आणि इतकं सामान घेऊन तेव्हा वर चढलो. या 72 तासासाठी ही रूम आता याच रूममध्ये राहणार आहे मी. तुम्ही पाहू शकता. आता वाजले 12:02 झाले आणि मी 12ला चालू केलं आहे परफेक्ट चॅलेंज. आणि आपले या व्हिडिओला स्पॉन्सर केलं आहे ते गणप्पा आणि मनीष आहे. त्यांनी ही रूम दिला आहे 3 दिवसासाठी मला इथे राहायला, हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. त्यांची खूप खूप आभार. आणि राहुल भाऊ, मोबाईलमधलं सिम कार्ड बंद करतोय, काढतोय, फक्त एक एमर्जन्सीसाठी ठेवतोय, ते सुद्धा बंद करतोय, जेणेकरून आपल्या चॅलेंजला अडथळा येऊ नये म्हणून. इथे पीसी असतो तो सुद्धा काढलाय, एंटरटेनमेंट होऊ नये म्हणून माझा. पण मी एंटरटेनमेंट करणार. I was a lonely silhouette, needed somebody to show the way. Yeah, I was a heartbeat with no sound till you came around. Yeah, you showed me colors, light in the darkness. You were the only thing I needed. Then we got older, but we stayed the same. विचार पडलाय, काम करतो. आपल्याकडे भरपूर टाइम आहे. इतकं सर्व करून सुद्धा अर्धा तास म्हणजे 30 मिनटं झालंय. 72 तास कसं काढतोय तेही मला पण विचार पडला आता, काढू शकतो की नाही. पण ते पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी काय काय घेऊन आलो ते दाखवतो तुम्हाला. बघूया. चिप्स पॅकेट आणलंय, बिस्किट पण आणलेत, आहे आणि मॅगी आणलेत. आता भूक लागले, काहीतरी बनवतो. काहीतरी म्हणजे ऑप्शनमध्ये फक्त मॅगी आहे. सकाळी मॅगी, दुपारी मॅगी, संध्याकाळी मॅगी आणि रात्री मॅगी. एक मोठं वस्तू विसरलो मी, पाणी. फ्रीजमध्ये आहे का बघतो. हो आहे पाणी, पण थंड आहे, ते गरम करावं लागेल. आपल्या स्टँडची कमतरता नाही मिळत. थंड पाणी भरा. हे बघा, बर्फ आहे, बर्फ. सुरुवात मॅगी. गुड.
चांगलं झालं. आणि त्यात पापड किंबेश्वर. सर्व झाले. आता आम्ही दोघं लागेल. आता तब्बल 7 वाजून 37 मिनिटं झाले. म्हणजे 8 वाजा आलेच. 8 तास काढले मी. आता बघूया अजून कसा जातो दिवस. आणि पाणी सुद्धा नाही. आता वाट बघायला लागेल. ती कोण राहुल भाऊ डब्बा घेऊन होतो का, कारण ते बोललेला भाऊ. आता बघू, त्याची वाट बघतोय. ही असंच राहायला लागते. मॅगी तर भरपूर आहेत, ह्याच्यामध्ये पण आहेत, पण पाण्याची कमतरता भरपूर आहे. कोल्ड्रिंक पिऊन दिवस काढायला लागेल. रात्रीचे 10 वाजले आता, म्हणजे 10 तास झाले. अजून आता 62 तास बाकी आहेत. बघूया कसं काढतो मी. हॅलो हॅलो, तुमचं जेवण आलेलं आहे. प्लेट घेतो. काय काय पाठवलंय? भात आहे आणि बोंबलाची भाजी आहे. एवढं तर मला एकट्यालाच वाढायला लागेल. खायचं पण मला एकट्यालाच आहे. भेटतो नंतर. आणि मी विचारायचं, बोंबलाची भाजी. जेवण झालं आता. डोळे पण बंद होत आहेत, कारण की दुपारी झोपलो नाही. आणि आता वाजले ते 10:40 झाले. 10 तास झालं, मला जास्त झालं. आता 11 तास झाले. आता चाललो मी झोपायला. भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली. आता 9 वाजले. आणि कालची रात्र मात्र खूप भीती वाटत होती, कारण तू एकटाच आहे. म्हणून आजची रात्र कशी जाते ते बघू. आता सर्व नाश्ता बनायला लागेल, आधी आंघोळ करायला लागेल. आणि इकडली साफसफाई पण बाकी आहे. हे बघा. like a symphony of our memories. Don't you ever slip away. Oh, nostalgia, like a symphony of our memories. आता आपण 2 ऑप्शनचे चिठ्ठे केले. तुम्ही पाहू शकता. एक आहे मॅगी, दुसरा आहे कांदा पोहे. ते आपण आता चूज करू. तुम्ही सांगा. काय कांदा पोहे. तर आज आपण बनवणार आहोत हर गरीबी को पसंद कांदा पोहे. ते पण आपल्या VM किचन रेसिपी मध्ये. तर 2 कांदे घेतलेत, ते कट करतो.
आज गरिबांची नाश्त्यासाठी बनवणार आहोत गरिबांची पोहे. नाही ना. आणि आपल्याकडे हाय फायबर आहे पोहा. त्यामध्ये आता पाणी देतो. ओके. 30 सेकंद सोप केले आणि पाण्यातून काढले. आणि हे बघा Like a symphony of our memories. Whoa. What if the years turn into gold? The longer we live, yeah, the more we grow. We could be 100 miles apart, but it's never far. Yeah, you show me colors, light in the darkness. You were the only thing I needed. Then we got older, but we stayed the same. Swear that we never lost the flame. No nostalgia. You're an echo in वास पण चांगले तो चांगला झालाय. आता खाऊन बघूया गरिबांचे कांदा पोहे. पहिल्यांदा स्वतःसाठी बनवलंय तरी चांगला झालाय. संपलंय सर्व. आणि आता व्हिडिओच्या नादात काय काय करायला लागलं. धुवायला लागला आता पूर्ण लादी. चला लादी पण पुसायचे आहेत. पण आधी भांडी घासून घेतो कारण की भरपूर भांडी झाले. चोवीस तास झाले आपल्या चॅलेंजला. आणि आपली लादी पण पुसायची बाकी आहे. तर लादी पुसूया अशी. like a symphony of our memories. Nostalgia. Don't you ever slip away. Oh, nostalgia. Like a symphony of our memories. Like a symphony of our memories. Like a symphony of our memories. तर आता वाजले ते 3:45 वाजायला आले आता. आणि अजून पण याचा तो पत्ता नाही. कारण आता येणार होता तो राहुल भाऊ पण त्याला आजार आहे म्हणून तो येऊ शकत नाही. आणि त्याच्या जागेवर पाठवणार आहे तो आज यशला. आणि तो येऊन मला चॅलेंज देणार आहे. बघूया कुठला चॅलेंज देतोय आणि त्या चॅलेंजला मी खरं उतरतो का नाही. यश भाऊने सांगितलं की 7च्या दरम्यान येईल. आता तो आला पाहिजे त्या वेळेला. 7 वाजेला आले. आता बघू आला वाटते. ओ भाऊ जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हाय गाइस, वेलकम बॅक वैष्णव मर्दे चॅनल. VM ग्रेट. आता आपल्याला झालं ते या रूम मध्ये राहून
31 तास, आता 41 तास अजून बाकी आहेत. बघूया. हे कुठलं गिफ्ट आहे? अभी तो मजा आएगा ना व्हिडिओ. आता एक नवीन ट्विस्ट आहे, तो म्हणजे तर तुला 3 पार्टिशन मधलं फक्त एकच पार्टिशन तुला कॅन्सल करून पण 2 पार्टिशन मध्ये राहू शकतो. म्हणजे 40% तुला ड्रॉप करायचे आता. 2 पार्टिशन मध्ये मी आहे. पण भाई लक्षात ठेव, तुला बाहेर जायला लागेल. कोण येईल तेव्हा काय करणार? टॉडॉडॉंग टॉंग टॉंग. जो येईल तेव्हाच लॉक उघडेल. इथून तर लॉक तर लावता येणार ना भाई. बाहेरून लॉक लावेल ना, जाईल तेव्हा. आणि एक अजून ट्विस्ट, यात जेवढं तुला सामान आहे बघ, तेवढं तुला 15 सेकंदात काढायचं. 15 सेकंदात किती? कुठले सर्व सामान? तुला जे लागणार आहे ते. तुझे बॅग पण इकडेच आहेत. 2, 3 अँड स्टार्ट. 4, 6, लवकर लवकर. स्टॉप. एवढाच भाई, एवढाच. याच्या पुढे नाही येऊ शकत तू. कायच झाली? झाली. बिछाणा नाही माहित भाऊ तुझ्याकडे. बिछाणा काय करणार आता? बिछाणा नाही माहित तुझ्याकडे. काय नाही, काय ते आहे का? नक्की का? हो. हा रूम आहे ना, हा रूम अख्खा ब्लॉक करायचा आपण. ते टेप लाव. चल ती बघ. ते पण मीच लावायची. येस. भाऊची लक्ष्मण रेखा दिसते तुम्हाला. ही सीता ह्याच्या बाहेर नाही येऊ शकत. आणि जर तू याच्या बाहेर आला तर 72 तास जो तू मिशन घेतलाय हा. तो आप समजे दया. हो. ओके. तर ह्याच्यातून फक्त तीनच गोष्टी किंवा तिघे जण जो काय घेऊन येतील डबा, बाहेरची वस्तू किंवा जो खाणार असेल तो फक्त 3दाच तो इकडे येऊ शकतो. तो नाही तर बाहेरचा. त्याच्यानंतर डबा, पाणी सुद्धा येऊ शकत नाही. आणि पाणी संपलंय सर्व. आणि पाणी तर संपलंय भाई. इससे काम चलाना पडेगा तेरे को. इससे 3 दिन बाद जर 3 लोग के बाद अगर कोई आया तो. तर आता काय मग? तुम्ही आलेत तर आता काहीतरी बनवूया. शाबजी आप क्या बनाना है? क्या बना रहे हैं अभी? तुम्ही काय पिणार? आप जो बोलोगे वो. कॉफी पिणार? चालेल मला. अमूलचं दूध, किटकॅट आणि कॉफी घेतलंय. आणि अजून आहे आईस्क्रीम. ये तो मेरा फेवरेट है. ते आता ठेवा, नंतर टाकतो. तर टेस्ट तो बनताय भाई. कडक भाई. चेस 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 चेस. ओ ये और या अपना भाई. टहल का ऑमलेट, टहल का कॉफी. आज से इसका नाम टहल तेल का का कॉफी. कॉफी. नाही कॉफी. आपला डायलॉग काय? यशचे केसर मोठे तटपल्ली जू. चांगल्या बोले. वा 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 वा. अहमद
तिसऱ्या दिवशी मला विकनेस वाटत होतं म्हणून पूर्ण दिवस मी झोपूनच काढला. आता मी रेडी झालोय आंघोळ करून. एवढा टाइम मी झोपूनच राहिलेला. आजचा दिवस आहे तो तिसरा मिनी बिग बॉस चॅलेंजचा. आणि अजून मला आजचा दिवस मी झोपूनच काढणार आहे. काय लिहू? तर फायनली भाईचे झाले 20 तास कंप्लीट. चला उठा 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 उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. सकाळी झोपलेला रात्र झाले. जरा भाऊला विकनेस पण झालाय, त्यामुळे जरा प्लॅन चेंज केला थोडा 20 तासाचा. आजार आहेत भाऊ आपले, काय करणार. आता भाऊला एक चॅलेंज येतोय लास्ट, आणि मी निघतोय तसं तुम्हाला पहिलं सांगितलेलं. ते म्हणजे एकदम पुढे नको जाऊ, मी येऊ नाही शकत. हां ते पण आहे. ही भाऊची लक्ष्मण रेखा, ही भाऊची लक्ष्मण रेखा आहे. आणि आता चॅलेंज असणार आहे तो म्हणजे फक्त 30% भाग आता. ओके, घरात आपल्या फ्लॅटचे 3 भाग आहेत, त्यातला आता ह्या दोघांमधला एक त्याला सोडावं लागेल. तर तू पण तरी मला गरज इकडे आहे, कारण की इकडे किचन काय खाऊ नाही शकत हा बघितलं तर. आणि संडास बाथरूम आहे ते यूज करायला भेटणार नाही, म्हणून हा भाग घ्यायला लागेल मला. पण भाऊ इथे फॅन नाही मिळत त्याचा, हे बघ फॅन नाही मिळत, काय नाही मिळत, काय करेल तू. ते तर आहेच. आणि पाने के लिए कुछ खोना पडता है. ओ ये ओ ये. तर भाऊने ही जागा चॉईस केलं आहे, किचन चॉईस केलं आहे भाऊने आता. तर आपली लक्ष्मण रेखा तुला ह्या कुरीतला काय घ्यायचं आहे. हो पण लक्षात ठेव, फक्त तुला 3च वस्तू घेतात, 3च वस्तू फक्त घेऊ शकतो त्यातले 3च. ठीक आहे. तुझं महत्वाचं काय ते आता सांग. चल. झोपण्यासाठी बिछाना तो मागता है पहिले भाई. उशी नाही, फक्त एकच सामान. उशी नाही. हे झालं. पहिलं सामान घेतलं. मी ठेवतो. ओके, आता दुसरं काय. ट्रायपॉड, हे चार्जर. ओके, झालं ना इतकंच ना. दुसरं देऊ शकतो का? नाही भाई, उशाला नाही मिळत, अंगावर चादर. आज तुझे हाल आहेत भाई, हाल आहेत. आणि लाईटीचा पण आज जोर हाल नाही. तो है, लेकिन अपनी पास फक्त 14 तास राहिले होता आपलं चॅलेंज पूर्ण होण्यासाठी. तर आता वैष्णव फक्त इकडे एकटाच राहील. लाईट पण अजून आली नाही मिळत. खाली विचारलं तर जरा लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर कदाचित आज अखेर तर लाईट नसेल.
आणि ह्याला आजच्या अख्खा दिवस तरी इथेच राहायचं आहे. आणि ह्या पूर्ण फ्लॅटमध्ये कोणच नसेल. कारण आज त्याने तिन्ही जे सामान यायचे होते ते आपण पहिलं सांगितलेलं की तू फक्त बाहेरून 3च वस्तू घेऊ शकतो. तर त्याचे ते तिन्ही वस्तू झालेत. पहिल्या वेळी पाण्याची बॉटल, सेकंड टाइम तो आजारी पडला त्यासाठी गोळ्या आणलेल्या, आणि थर्ड टाइम पाण्याचा बाटला. तर आता जो डब्बा येणार आहे तो तर मी घरी घेऊन जाईल भाई खायला. तसो हा आजची अख्खी रात्र उपाशी राहील. आणि लक्षात ठेव, बघायला आम्ही ते कोण मिळत नाही त्याबद्दल जातो की त्यापासून जातो. समजलं? ओके चल भाऊ. तर बाहेरून तिकडे जातो भाई. हां चालेल. काय लागलं तर मला फोन कर. हो. तर अजून लाईट ना आली, तेवढं स्टँड मी रेडी करतो आणि फ्रीजमध्ये बघतो काय आहे ते खायला. कोल्ड्रिंक आहे, कोल्ड्रिंक तर आहे आणि मॅगी आहेत फक्त खायला. आज मला इथेच झोपायचं आहे. भीती वाटत आहे पण चॅलेंज आहे. आज आपल्या VM किचन रेसिपीमध्ये बनत आहे ते चीज आमलेट. मी बघू शकतो, मी अंड पण फोडून ठेवलंय, मिक्स केलं आणि चीज आणि कांदे टाकले. मेल्ट होण्याची वाट बघतोय. नंतर आपण कढईमध्ये टाकतो. ऑलमोस्ट मेल्ट झालंय. चीज पण मेल्ट झालं आणि नंतर अंडा टाकला. आता फक्त शेक करतोय. अंडा टाकलाय आणि आता शेक करतोय ड्राय होईपर्यंत. चीज अंडा आपला रेडी झालाय आणि आज याची टेस्ट कशी आहे बघू. चांगलं आहे, टेस्ट चांगलं आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि कोक आता वाजले तर रात्रीचे 3:30 आणि झोप काय येत नाही मला, कारण बराच वेळ मी झोपून काढलाय. आणि इथे मच्छर पण फार आहे आणि फॅन पण नाही मिळत. तिकडे फॅन चालू आहे, त्याचा हवा लागते, त्याची हवा लागते मला. गुड मॉर्निंग मित्रांनो. फक्त काही तास बाकी आहेत आणि आता वाजले ते सकाळचे 8:30. शेवटची भांडी धुवायची बाकी आहेत, ती धुवून घेतो आता, कारण की वेळ पण कमी राहिलाय. बघा 10:45 झाले. आता फक्त 1-1.25 तास बाकी आहे. 72 तास कंप्लीट व्हायला, माझ्या चॅलेंजला कंप्लीट व्हायला फक्त 1.25 तास बाकी आहे. तर आता फक्त 5 मिनिटं बाकी आहेत चॅलेंज संपण्यासाठी. 72 तास काढले मी या रूम मध्ये. आणि सरप्राईज ब्रो, तुम्ही बघू शकतात आपल्याकडे कोण कोण आले. यश, रजत उर्फ पिंट्या आणि पिंट्याची पिंटी. आणि आपल्या VM किचन मध्ये काय चालू आहे?
किचनमध्ये तुम्ही पाहू शकता काय बनवलंय? गरिबांची पसंत कांदा पोहे. पिंटू आपकी फरमाइश क्या है? आपको क्या चाहिए और खाने के लिए बताइए. VM किचन ऑलवेज रेडी. आता खाण्यासाठी त्यामध्ये जायला लागेल म्हणून आता मी लक्ष्मण रेखा काढतो कारण की चॅलेंज कम्प्लीट झालाय. इथली पण काढतो. ओ ये फाइनली करके दिखाया भाई तूने. मॅगी मॅगी मॅगी. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले म्हणून धन्यवाद. आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग पाहायचं असेल तर आपली इंस्टाग्रामची आयडीची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि नाही सापडली तर साईडला पण दिली बघा मी. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला 1 मिनिट सबस्क्राईब करा. आणि कुठल्या VM क्रिएटर. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा.